चॉकलेटच्या या छोट्याशा तुकड्यात आणि या सॅलडमध्ये दोन्हीमध्येही 100 कॅलरी आहेत, परंतु मग या कॅलरी सारख्या आहेत का? नमस्कार, मी नंदिनी डाके, हेल्थ कोच. 100 दिवस आरोग्याचे या सिरीजमध्ये आज आपला डे 16 आणि आज आपण पाहणार आहोत बॅड कॅलरीज व्हर्सेस गुड कॅलरीज. चॉकलेट, कोल्ड्रिंक्स, मिठाई, पिझ्झा, बर्गर, भजे, वडापाव, समोसा यातून ज्या कॅलरी मिळतात त्यांना आपण बॅड कॅलरीज किंवा एम्प्टी कॅलरीज म्हणतो. यामुळे भूक तर भागत नाही, पोषण तत्वेही शून्य मिळतात, परंतु आपली रक्तातील साखर वाढते आणि आपोआप आपलं वजन वाढतं. तसेच आपले हार्मोन इम्बॅलन्स होतात आणि आपली स्किनही खराब होते. परंतु फळं, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, अंडी, मासे, पनीर यामधून आपल्याला प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स मिळतात. जसं की तुम्ही पाहताय की या छोट्याशा कॅडबरी मधून आपल्याला 524 कॅलरी मिळतात. त्यासोबतच ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट, सोडियम आणि खूप साऱ्या प्रमाणात शुगर मिळते. म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू याची 0 असते. परंतु या छोट्याशा ऍपल मधून आपल्याला पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर मिळतं. तर यामुळे गुड कॅलरीजमुळे आपले स्नायू मजबूत होतात, आपली प्रतिकार शक्ती वाढते, हृदय आणि मेंदूचं कार्य व्यवस्थित होतं आणि आपल्या हार्मोनही बॅलन्समध्ये राहतात. यामुळे आपोआप आपली लाईफस्टाईल सुद्धा चांगली सुधारली जाते. 300 कॅलरी असणाऱ्या पिझ्झा मधून आणि 300 कॅलरी असणाऱ्या घरच्या जेवणामध्ये तुम्ही नक्की काय चूज कराल? हा व्हिडिओ पाहून मला माहितीये की तुम्ही नक्की गुड कॅलरीजचाच विचार कराल. तुम्ही आज दिवसभराच्या जेवणामध्ये किती बॅड कॅलरीज घेतल्या ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व द्या. आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे, तर तो तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करू शकता. पुढच्या भागासाठी मला नक्की फॉलो करा.